मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग दादा. बाबा तुमचं सगळ्यात आधी नाव सांगता? नाव सांगू? मोहन वाळबा गुडगे. मोहन वाळबा गुडगे. आणि बाबा इथे मॅग्नमला येण्यासाठी म्हणजे मॅग्नमला जेव्हा तुम्ही आले होते, ऐकायला येते ना? हा थोडं कमी. हा अच्छा ठीक आहे, मी मोठ्याने बोलते. म्हणजे जेव्हा तुम्ही मॅग्नमला आले होते त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता त्रास जाणवत होता? छाती दुखत. छाती दुखत होती. आणि साधारणपणे किती दिवसापासून? 2-3 दिवसापासून. त्याच्या आधी कोणता चेस्टचा त्रास नाही नव्हता? नाही का? मग बाबा ज्यावेळेस दुखायला लागले सगळ्यात पहिले, मग त्यावेळेस तुम्ही तेव्हाच मॅग्नमला यायचं डिसाईड केलं होतं की मनामध्ये प्रश्न होता की आधी आपण नॉर्मली कोणत्या तरी डॉक्टरला डॉक्टरला आमच्या त्याच्यानंतर मग तिथं 1 दिवस ठेवल्यानंतर त्या डॉक्टरांनी सजेशन केलं का तुम्ही मॅग्नम हॉस्पिटलला शिफ्ट होऊन जा. अच्छा, म्हणजे त्यांनी रेफर केलं. मग बाबा इथे आल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा तुमचं डॉक्टरांची कन्सल्टेशन झालं असेल, मग त्यामध्ये डॉक्टरांशी डिस्कशन काय झालं की कशामुळे होते हे सगळं काही बोलले होते? तुला तर बोलले असेल दादा. तर त्यांना म्हणजे बीपी हाय व्हायचा त्यांचा, तर मग त्यांना ब्लॉकेज म्हणजे 3 ब्लॉकेज होते. मग त्याच्यात त्यांना एंजिओप्लास्टी करायला लागली त्यांनी. आणि त्या ब्लॉकेजचं पर्सेंटेज किती होतं सर? एकच 90% होतं, एकच काहीतरी 85 येईल, अजून एक छोटासा होता 10-15%. मग बाबांना त्याबद्दल काही माहिती नसेल ना तेव्हा मग तुम्ही एंजिओप्लास्टीचा निर्णय घेतला होता त्याच्यानंतर? मग बाबा जेव्हा तुम्हाला कळलं की बा एंजिओप्लास्टी होणार आहे, मनामध्ये काही शंका काहीच नाही आलं ना की बा मोठं ऑपरेशन आहे की काय, असं काहीच नाही वाटलं ना? मग त्याच्यानंतर साधारण किती दिवसानंतर एंजिओग्राफी नंतर तुमचं 2 दिवसानंतर केलं? आणि हे तुमचं पॉलिसी अंतर्गत झालं की काही स्वतःचा खर्च होता? आयुष्मान मध्ये झालं होतं. आयुष्मान कार्डाचं बद्दल तुम्हाला आधीपासून माहिती होतं की तुम्ही ऑलरेडी बनवलं होतं कार्ड? बनवलं होतं. आणि आयुष्मान कार्डा अंतर्गत तुम्हाला स्वतःला काही खर्च करावा लागला की सगळं तुमचं कार्डा थ्रू झालं होतं? तुम्ही खर्च सुरुवातीला खर्च केला होता, नंतर सगळा कार्डा थ्रू झाला होता. मग बाबा आता तुमची ट्रीटमेंट झालेली आहे, मग आता तुम्हाला कसं वाटतं? आता तुमचं जे पूर्वीचे जे लक्षणं होते, चेस्ट पेन होतं, अजून तुम्हाला काही दम लागत होता? काही नाही, एकदम आता सगळं मोकळं झालंय ना? म्हणजे आता तुम्ही सॅटिस्फाईड आहात? नाही म्हणजे विचारते मी, समाधानी आहात? समाधानी आहे का? एकदम व्यवस्थित आहे. मग बाबा आपल्या चोपडा सरांबद्दल थोडं सांगाल? चोपडा सरांनी ट्रीटमेंट खूप चांगली दिली. काहीच नाही, एकदम मस्त, काहीच नाही, कुठला त्रास नाही, काही नाही, एकदम पहिले जसे होते तसे ठणठणीत बरे करून दिले. आणि बाबा मॅग्नम हॉस्पिटल बद्दल 2 शब्द. आपल्या मॅग्नम हॉस्पिटल बद्दल खूप चांगली सुविधा आहे, कुठलंच काहीच नाही, स्टाफ एकदम मस्त, म्हणजे एकदम चांगल्यातली चांगली सेवा, काहीच अडचण नाही. मेंटल डॉक्टर आहे ना, म्हणजे खर्च स्वतः कोणी नसलं पेशंट बरोबर तरी अडचण नाही, काहीच गरज नाही. हेच महत्वाचे बाबा. जे आहे ते बघितलं ना आम्ही. काय झालं बाबा? इमोशनल झालेले. आता डिस्चार्ज व्यवस्थित होऊन जात आहे तुम्ही, तर बिलकुल आता काळजी नका करू. फक्त भविष्यामध्ये ही वेळ नको यायला, म्हणून स्वतःची केअर करा. घरच्या घरी सेल्फ केअर खूप इम्पॉर्टंट आहे बाबा आपली. चालेल, तुमच्या अभिप्रायासाठी खरंच खूप मनापासून धन्यवाद.